एखाद्याला जर हार्ट अटॅक आला तर पहिल्या गोल्डन आवर मध्ये त्याने काय करायला हवं, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला कशी मदत करायला हवी सर? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हेल्प मागवा, पहिले ॲम्ब्युलन्स मागवा किंवा तुम्ही हॉस्पिटलची व्यवस्था करा. आणि ती ॲम्ब्युलन्स येईपर्यंत किंवा गाडी येईपर्यंत किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तुम्ही जिथे असेल तिथे पेशंटला झोपवा. तुम्ही तुमच्या मेडिकलमध्ये डिस्प्रिनची किंवा पेशंटकडे स्वतःकडे डिस्प्रिनची गोळी असेल, ॲस्पिरिन किंवा डिस्प्रिन, ती गोळी त्याला 150 मिलीग्राम 375 मिलीग्राम डिस्प्रिन आणि 150 मिलीग्राम इकोस्प्रिन ही गोळी तुम्ही पेशंटला खायला द्या. सॉर्बिट्रेट 5 मिलीग्रामची गोळी जर अवेलेबल असेल पेशंटकडे किंवा मेडिकल असेल जवळ, ती 5 मिलीग्रामची गोळी सॉर्बिट्रेटची जिभेखाली ठेवायला द्या त्या पेशंटच्या. झोपून ठेवायला द्या, उभं राहून नाही. म्हणजे कारण सॉर्बिट्रेटनी कधी कधी बीपी फॉल होतं किंवा अटॅक आल्यामुळेच बीपी कमी झालेलं असतं. अशा वेळेस जर उभं राहून गोळी घेतली तर पेशंट खाली पडू शकतो चेक करून. म्हणून पेशंटला पहिली झोपवा तुम्ही. लगेच तुम्ही ती ॲस्पिरिन किंवा डिस्पिरिन किंवा इकोस्प्रिन जी अवेलेबल आहे ती त्यांना द्या आणि सॉर्बिट्रेटची 5 मिलीग्रामची गोळी जिभेखाली ठेवायला द्या. एवढंच होईपर्यंत पेशंटची ॲम्ब्युलन्स आली असेल किंवा तुम्हाला सोय झाली असेल हॉस्पिटल घेऊन जायची तर लगेच तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा पेशंटला आणि लगेच अँजिओग्राफीचा प्रयत्न करा. जिथे अँजिओग्राफीची सवय अशाच ठिकाणी घेऊन जा. कारण गोल्डन हवर्स म्हणजे 90 मिनिट्समध्ये जर 2 तासात जर आपण अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली तर पेशंटच्या हृदयाच्या स्नायूंना इजा होत नाही. तुम्ही लेट अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी केली तर हृदय डॅमेज होऊन जातं, स्नायू डॅमेज होतात. डॅमेज झालेले स्नायू परत नॉर्मल होत नाही. म्हणून त्याला गोल्डन हवर्स म्हणतात. त्या गोल्डन हवर्समध्येच अँजिओप्लास्टी केली तर खूप फायदा होतो.